ज्या गोष्टीची भीती नेहमी राजकीय विश्लेषकाला असायची, जे राजकीय विश्लेषण करतात किंवा सोशल मीडिया असेल किंवा न्यूज असेल, या ठिकाणी सर्वांना एकच भीती वाटायची. ती भीती कुठली होती की महाविकास आघाडीमध्ये वंचित जर सामील नाही झाला तर 2019ची जी परिस्थिती होती तशीच परिस्थिती महाविकास आघाडीची असणार आहे. आणि जे वोट शेअरिंग आहे, जे काही मतविभाजन आहे, ते मतविभाजन टाळता येणार नाही. आणि 2019ची परिस्थिती खूप वेगळी होती, आताची पण खूप वेगळी आहे. दोघांमध्ये डिफरन्स भरपूर आहे. आणि अशामध्येच ज्याची कुणी अपेक्षाही केली नव्हती, एक लहानसा लढा उभा राहून एक राजकीय रूप घेऊ शकतो किंवा आपल्या हक्कासाठी एक कॉमन मॅन अशा गोष्टी करू शकतो. त्यामुळे पूर्ण राजकीय भूकंप येऊन एक सत्ता पालट म्हणा किंवा एक राजकीय उलथापालट, सर्वांचे समीकरण चुकीचे ठरवून एक नवीन समीकरण सध्या महाराष्ट्रामध्ये घडत आहे. आपण त्याविषयीच बोलणार आहोत की महाराष्ट्राचे एक नवीन समीकरण, एक नवीन आघाडी. ती आघाडी अशी आहे, त्या आघाडीमध्ये सर्व राजकीय मतभेद असतील, सामाजिक मतभेद असतील, त्या सर्व गोष्टी एका साईडला ठेवून, ते पूर्ण बाजूला ठेवून ही आघाडी एकत्रित येत आहे. आणि यामध्ये आश्चर्य मानायची एक गोष्ट अशी आहे की बाबासाहेबांचे नातू बाळासाहेबजी आंबेडकर हे आपल्या माध्यमातून ओबीसी आणि मराठा ही एकत्र करायचा प्रयत्न करत आहेत. मित्रांनो, मी आपला मित्र जगताप आर्य, तुम्ही बघत आहात आपलं आवडतं चॅनल. बघा, आता सर्वांना एक प्रश्न पडला असेल की बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसमध्ये गेले नाहीत किंवा त्यांनी युती केली नाही आघाडीसोबत आणि ते पूर्णपणे वेगळे झाले, म्हणजे हे भाजपची बी टीम आहे. हे जनरली लोक असे बोलतात की बाळासाहेब आंबेडकर आमच्या सोबत नाही आले म्हणजे ती काँग्रेस भाजपची ही बी टीम झाली. आमच्या सोबत जर आले गुलामी करायला किंवा हाजी हाजी करायला तर बाळासाहेब हे आमचे समर्थक आहेत आणि त्यांचा एक लढा आहे तो लोकशाही विरोधामध्ये आहे, लोकशाहीच्या सोबत आणि भाजपच्या विरोधामध्ये आहे. हे असे बघा एक रूढ चाललेली आहे की माझ्यासोबत असेल तरच चांगला, नाही तर तो चांगला नाही. आता हे बाळासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सांगितलेलं आहे. आणि ते बघा, युती तुटायचं एकमेव कारण आहे संजय राऊत. त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे की संजय राऊत या सर्व गोष्टीला कारणीभूत आहे. काही सीट शेअरिंगचे फॉर्म्युले असतील, काही गोष्टी असतील, त्यामुळे त्यांचं वैयक्तिक आणि सामाजिक त्यांचे मतभेद झाले आणि त्यामुळे त्यांची युती ही होऊ शकली नाही. हा एक झाला टॉपिक. पण या ठिकाणी त्यांचं एक वाक्य मला आवडतं खूप, आम्हाला घराणेशाही पोसायसाठी राजकारण करायचं नाही. म्हणजे काय, याचा अर्थ काय की सीट शेअरिंगवरनं यांना समजून येतं तर वंचित ही सीट सर्वसामान्यासाठी मागत आहे आणि ते सीट देत आहेत घराणेशाहीला. म्हणून त्याने बोलले की आम्हाला घराणेशाही पोसायची नाही, आम्हाला लोकशाही वाचवायची आहे. असे काही कारण सांगून ते अलग आलं. पण या ठिकाणी ट्विस्ट तवा येतं की आतापर्यंत जोपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा उभा होता तेव्हापासून बाळासाहेब आंबेडकर जरांगेंच्या सपोर्टमध्ये आहेत. ते काळ चांगला असो किंवा वाईट असो, प्रत्येक वेळेस त्यांना सपोर्ट करायचं काम हे बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं. त्यांना माहित होतं की पुढे चालून काँग्रेस आणि शिवसेना राष्ट्रवादी आपल्यासोबत असे खेळ खेळू शकतात. त्यामुळं त्यांचा अजून एक मुद्दा या ठिकाणी विचार करण्यासारखा आहे. तो मुद्दा कुठला बघा, मराठ्यांचे पूर्णपणे मत एकवटण्यासाठी त्यांना एक ऑफर केली होती शिवसेनेला की जालना मतदारसंघ हा तुम्ही राखीव ठेवा जरांगेंसाठी, यातून जरांगेंना उभा करायचे. पण ते सुद्धा गोष्टी त्यांनी मान्य केल्या नाहीत. बाळासाहेब म्हणतात की माझी त्यांनी ही सुद्धा गोष्ट मान्य केली नाही, म्हणजे मराठा आरक्षणाला हा सपोर्ट हा आघाडीनं केला नाही हे ते बोलतात. आता या ठिकाणी प्रश्न असा येतो की महाविकास आघाडीपर्यंत अलग झालेले आहेत. आता महाविकास आघाडी आणि विस्थापितांची आणि प्रस्थापित आहेत ते म्हणजे आपले महायुतीवाले, म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी हे सर्वांना परिचित आहे. पण आता एक नवीन तिसरी आघाडी येईल आणि ती आघाडी एक धुमाकूळ घालून टाकेल. बघा, श्रीकृष्णाने सुद्धा म्हणलं होतं ज्या वेळेस धर्माचं रक्षण करायचं वेळ येईल त्यावेळेस मी जन्म घेईन, किंवा ज्या वेळेस धर्मावरती कुणी घात करायचा प्रयत्न करेल त्यावेळेस मी जन्म घेईन, अशा गोष्टी असतील. इथे धर्म म्हणजे तुम्ही एक मानव धर्म समजून चला.
आणि त्याचा हाहाकार सध्या महाराष्ट्रामध्ये तरी माजलेला होता आणि तो हाहाकार नाहीस करण्यासाठी ही युती एकत्र येत आहे आणि एक नवीन युती समीकरण बघा कसं असेल समजून घ्या. जे लोकप्रिय आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत महाराष्ट्रामधील, त्यांची चांगली ओळख आहे आणि त्यांचं कॅरेक्टर क्लीन आहे असे लोक देत आहेत. आता वसंत मोरे पुण्यासाठी असतील किंवा जालन्याला मंगेश साबळे असतील, हे असे म्हणजे होतकरू तरुण, त्यांचे हात कुठेही घाण झालेले नाहीत असे लोक. आणि ज्यावेळेस आता ही भीमशक्ती शिवशक्ती एकत्र येणार आहे, त्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर, जरांगी आणि प्रकाश शेंडगे. आता या ठिकाणी प्रकाश शेंडगे आणि जरांगे पाटलांना दोघांना सोबत एका स्टेजवरती घेऊन यायची जबाबदारी ही बाळासाहेबांची. कारण प्रकाश शेंडगे आणि टी.पी. मुंडे हे या गोष्टीला सकारात्मक नाहीत, पण असं नसतानाही ते एक गोष्ट बोलले होते, जर जरांगे पाटलाने सगळे सोयरे हे जर संकल्पना दूर ठेवली तर आम्ही सोबत यायला तयार आहे. आता या ठिकाणी ह्या तिघाची सांगड कसे घालता येईल हा मोठा प्रश्न आहे. कारण पाठीमागे भुजबळांनी असतील, भाजपवाल्यांनी असतील, एक मराठा ओबीसी वाद पेटवून सोडलेला आहे आणि हा वाद पेटवून गावगाड्यापासून हे एक नवीन आंदोलन उभा करायचं आहे. आपण त्याला गनिमी कावा सुद्धा म्हणू शकतो. कारण शिवकाळामध्ये ज्याप्रमाणे सर्व जाती एकत्रित मिळून राहायच्या, ते सध्या प्रयत्न चालू आहे. आता हे गुंफण ज्यावेळेस ओबीसी मराठा गुंफण होईल, त्यामध्ये शेड्यूल कास्ट असेल तर सर्व एकत्रित येतील, त्यावेळेस मला वाटत नाही की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आघाडी किंवा युतीचं सरकार येईल. कारण 100% वन वे हे नवीन समीकरण जे आहे तेच उदयास येईल. कारण बघा, प्रस्थापितापासून लोक खूप नाराज आहेत. धनगर समाजाचं आरक्षण मिळालं नाही. ज्यावेळेस फर्स्ट टाइम कॅबिनेटमध्ये फडणवीस साहेब म्हणले होते की ज्यावेळेस आपली पहिली कॅबिनेट लागेल त्यावेळेस आपण धनगर आरक्षणाचा मुद्दा हा सॉर्ट आउट करू, पण तो मुद्दा अजून पण सॉर्ट आउट झाला नाही. त्यामध्ये नंतर ओबीसीचा आहे, मराठा आरक्षणाचा आहे, ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी शासनानं पेंडिंग पडलेल्या आहेत. आणि त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, ती गोष्ट म्हणजे वाढती महागाई, शेतकऱ्याचे प्रश्न. जरांगे पाटील आणि हे जे काही लोक आहेत, हे सर्व प्रश्नावरती एक प्रामाणिकपणे कार्य करतील अशी आशा ठेवून त्यांच्या पाठीमागं हा सर्व समाज हा येत आहे. आता प्रत्येक गावागावातून उमेदवार जर दिले गेले तर त्यावेळेस एकमेकांनी सर्व जातींना सहकार्य केलं की आरक्षणवाल्याचं मतदान, वंचिताचं मतदान हे वंचितासाठीच. त्यामध्ये सर्व जाती एकत्रित येऊन जो कुठला उमेदवार ठरवतील तो उमेदवाराला सर्वांनी सहकार्य केलं तर 100% प्रस्थापितांचे डिपॉझिट सुद्धा जप्त होऊ शकतात, त्यामध्ये काही शंका नाही. बघा, ज्यावेळेस महात्मा गांधीनं त्यावेळेस सांगितलं होतं की खेड्याकडे चला, कारण प्रगती ह्या गोष्टी काय आहेत ती खेड्यातनं चालू होतात. आणि जरांगे पाटलानं पण ते सांगितलं, जो काय निर्णय घ्यायचा आहे आपल्याला तो निर्णय गाव पातळीपासून घ्यायचा आहे. आणि काल आंबेडकरांनी पण ते सांगितलेलं आहे. ज्यावेळी वसंत मोरेंसोबत यांची चर्चा चालू झाली त्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जे काय आहे ते गावं ठरवतील. म्हणजे एकूणच असा संकेत आहे की जरांगे पाटील, मनोज जरांगे पाटील, बाळासाहेब आंबेडकर यांचं जे काम आहे ते ग्राउंड पासून चालू आहे, म्हणजे गावापासून चालू आहे. हे गावापासून उभारणी होईल, पेरणी होईल, गाव, मंडळ, तालुका, जिल्हा अशा प्रकारे हे होऊन एक मतं, वंचितांचे मतं, जे कोणी वंचित आहेत त्यांच्यावरती अन्याय झालाय, जे जातीवाली आहेत, या सर्वांचे मतदान फक्त जो उमेदवार आम्ही उभा करू किंवा आपण सर्वांनी मिळून उभा करू त्यांनाच वोट द्यायचं. आणि एक महत्त्वाची गोष्ट अजून एक आहे की यावेळेस मतदान ही 100% होऊ द्यायचा प्रण हा यांचा आहे की मतदान कोणीही मतदानापासून वंचित राहायचं नाही, प्रत्येकानं वोट द्यायचं आणि वोट ही आपल्याच व्यक्तीला द्यायचं. अशा शपथा सुद्धा गावागावातून घेतल्या गेलेल्या आहेत. आता महाविकास आघाडी आणि महायुतीची दोघांचीही डोकीदुखी म्हणजेच ही तिसरी आघाडी आहे आणि हे तिसरी आघाडीच या राजकारणाला एक नवीन रूप देऊ शकते. तुमचं एकूण याविषयी मत काय आहे नक्कीच कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.